वेलकम 11 स्टुडंट्स फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. सध्या आपले मॅथमॅटिकल मेथड्स दॅट इज द सेकंड नंबर चॅप्टर याचे न्यूमरिकल चालू आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप न्यूमरिकल घेतोय. लास्ट लेक्चरचे न्यूमरिकल्स तुम्ही बघितले असतील की आपलं जे रेग्युलर आकडेवारी असते, रेग्युलर आपलं जे अल्जेब्रा आहे त्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत, त्याचे रूल्स वेगळे आहेत. पण हरकत नाही, प्रॅक्टिसनं ते होऊन जातात. पुढचं नेक्स्ट न्यूमरिकल घेऊया. बघा, हे इम्पॉर्टंट आहे, हे बऱ्याच वेळेला 12वीत देखील लागतं. फोर्स एफ बार. आता फोर्स दिलाय, हा फोर्स वेक्टर क्वांटिटी, त्यामुळे एफ बार काहीतरी दिले IJK मध्ये. ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल, एक फोर्स एका पार्टिकलवरती ऍक्टिंग आहे. प्रोड्युसेस अ डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या गोष्टीला आपण जर फोर्स लावला तर त्याची काय होते, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट देखील काय आहे, वेक्टर क्वांटिटी, त्याला एस बार म्हटलंय. म्हणजे त्यांनी दोन वेक्टर दिलेत, एक एफ बार दिलाय आणि तो पार्टिकलवरती अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट झाले, ते दिलंय इथं. वेअर एफ इज एक्सप्रेस इन न्यूटन अँड एस इज मीटर, म्हणजे दोन्ही SI मध्ये दिले. मग काय काढायचं आहे, फाइंड द वर्क डन बाय द फोर्स. मग आपल्याला डोक्यात येईल की काय नेमकं काय दिलंय, काय विचारलं, गिव्हन डेटा काय आहे. गिव्हन डेटा दोन वेक्टर्स आहेत आणि काढायचं काय, वर्क. काय संबंध आहे वर्क आणि फोर्सचा, तर तुमच्या लक्षात असेल तर नेहमी कायम लक्षात ठेवा, वर्क डन हा जो फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. वर्क डन चा फॉर्म्युला जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर लक्षात घ्या, वर्क डन जे असतं ते नेहमी लक्षात असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे FS cos θ. हा अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे. मग मला सांगा, FS cos θ असेल तर cos θ असेल तर काय असतं, डॉट प्रोडक्ट. सो इट इज एफ बार डॉट एस बार. जसं पी बार डॉट क्यू बारचं उत्तर काय असतं, PQ cos θ. PQ cos θ म्हणजेच काय, पी बार डॉट क्यू बार. तसं FS cos θ म्हणजेच काय, एफ बार डॉट एस बार म्हणजेच काय, वर्क डन. लक्षात घ्या, ही क्वांटिटी दोन्ही वेक्टर आहेत, पण वर्क हे स्केलर आहे. सो इट इज डॉट प्रोडक्ट स्केलर प्रोडक्ट. लक्षात मी काय सांगितलं, त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याचा डॉट प्रोडक्ट एफ बार डॉट एस बार हेच काय असतं, वर्क डन. मग आता आपण थोडक्यात मध्ये पोहोचलो कशाला, डॉट प्रोडक्टला. एफ बार किती दिलाय बघा. आता एफ बार जो दिलाय तो मी तो मांडतो, जे मी तुम्हाला आता दाखवलं होतं. एफ बार जो दिलाय तो आहे 4I कॅप प्लस 6J कॅप प्लस 3K कॅप. हा दिलाय एफ बार जो दिलाय तो. डॉट एस बार. आता एस बार किती दिले बघा बघा, एस बार इथे दिलेला आहे 2I कॅप प्लस 3J कॅप प्लस 5K कॅप. तेच मी घेतो, 2I कॅप प्लस 3J कॅप प्लस 5K कॅप. लक्षात आलं. मग आता एफ बार डॉट एस बार म्हणजे वर्क. म्हणजे शेवटी पोचलो कशाला आपण आता, स्केलर प्रोडक्टला म्हणजेच डॉट प्रोडक्टला. मग आता डॉट प्रोडक्ट सोडवायचं कसं, तर इझी असतं बघा. वर्क डन इज इक्वल टू, आता लक्षात परवासारखंच, एकाला पकडायचं तिघांचं मल्टिप्लाय करायचं. ह्याला पकडायचं हे तिघ, ह्याला पकडायचं हे तिघ. पण ते करत असताना लक्षात आहे, मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टरला युनिट वेक्टर. म्हणजे मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड मल्टिप्लाय करायचं आणि कॅपला कॅपनं. म्हणजे पहिला घेतो मी 4 इंटू काय होणार 2, मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड. सो इट इज 4 इंटू 2 आणि कॅपला कॅप. सो I कॅप डॉट I कॅप, डॉट विसरायचं नाही. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप झालं. प्लस आता ह्यानं पुढचा घेऊया, मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड 4 इंटू 3 I कॅप डॉट J कॅप, कॅपला कॅप I कॅप डॉट J कॅप. बघा परवासारखंच आहे बरोबर. प्लस पुढचं घेऊया, 4 न पुढचं ह्याला घेऊया 4 इंटू 5, मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप. सो 4 इंटू 5 I कॅप डॉट K कॅप, I कॅप डॉट K कॅप. लक्षात आलं. ठीक आहे. पुढं आता 6 न, म्हणजे हे ना, आता ह्या तिघांना करूया. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप 6 इंटू 2, मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप, J कॅप डॉट I कॅप, J कॅप डॉट. जेच असं असते बघा, मी सारखं सांगतो, जेच इकडं असं कर, J कॅप डॉट सरळ असेल तर I आणि असं वळलं असेल तर J कॅप डॉट I कॅप. प्लस आता J न पुढं मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड 6 इंटू 3 J कॅप डॉट J कॅप, J कॅप डॉट J कॅप. प्लस 6 इंटू 5 मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, J कॅप डॉट K कॅप, J कॅप डॉट K कॅप. झालं. आता लास्ट ह्याची पुन्हा ह्याला 3 ला. आता तेच रिपीट प्रोसिजर आहे. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड 3 इंटू 2 K कॅप डॉट I कॅप,
के कॅप डॉट आय कॅप प्लस 3 इंटू 3 के कॅप डॉट जे कॅप प्लस आता शेवटचं ह्याला मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड 3 इंटू 5 मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड कॅपला कॅप के कॅप डॉट के कॅप. म्हणजे थोडक्यात ह्याचे तीन म्हणजे टोटल 9 टर्म्स तयार झाले. आता हे डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्टला आठवतं तुम्हाला, डॉट प्रोडक्टला जर समोर सेम असेल तर उत्तर किती असतंय 1 असतंय. तर उत्तर किती असते 1 असते. त्यामुळे इथं आन्सर किती येणार 1 येणार. बरोबर आहे. डॉट प्रोडक्टला जर आन्सर समोर सेम असेल तर आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. आणि समोर जर वेगळे असतील तर आन्सर काय असतं 0 असते. इथं समोर काय आहे वेगळे आहेत त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार 0 येणार. समोर वेगळे आहेत ह्याचं उत्तर काय येणार 0 येणार. समोर आता इथं मात्र समोर काय आहेत बघा सेम आहेत त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार 1 येणार. ह्याचं जे कॅप डॉट आय कॅप ह्याचं उत्तर 0 येणार. इथं जे कॅप डॉट जे कॅप आहे समोर सेम असेल तर उत्तर 1 येणार. डिफरंट असतील कॅपला बघा डॉट प्रोडक्टला कॅपला जर समोर डिफरंट असतील डॉट प्रोडक्टला कॅपमध्ये समोर डिफरंट असतील तर उत्तर काय येणार 0 येणार. उत्तर काय येणार 0 येणार. उत्तर काय येणार 0. इथं उत्तर काय येणार 1. म्हणजे थोडक्यामध्ये 9 पैकी 6 काय झाले 0 झाले. बाकीचे 1 होते. आय कॅप डॉट आय कॅप 1 इंटू 8 बघा 1 इंटू 8 होणार. हे 0 त्यानंतर इथं मात्र जे कॅप डॉट 1 इंटू 18 म्हणजे प्लस काय होणार 18. हे 0 आता इथं मात्र के कॅप डॉट के कॅप किती असणार के कॅप डॉट के कॅप किती असणार 1 इंटू 15 म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी 9 पैकी 6 काय झाले 0 झाले. कॅपला समोर जर डिफरंट असतील तर 0. हे बाकीचे 6 0 झाले. समोर सेम असतील तर 1. सो 1 इंटू 8 त्यानंतर 1 इंटू 18 आणि 1 इंटू 15. सो 8 प्लस 18 प्लस 15. सो डब्ल्यू इज इक्वल टू 8 8 16 आणि 5 21 7 2 2 आणि 1 3 3 1 4. इट इज द 41. इट इज द आन्सर इज 41. आणि हे एसआय मध्ये आहे कारण त्यांनी सांगितले जूल आणि मग वर्कचं एसआय मध्ये काय असतं जूल असतं. म्हणजे थोडक्यात यात वर्क डन किती असणार आहे 41 जूल असणार आहे. या ठिकाणी वर्क डन किती असणार आहे 41 जूल. लक्षात म्हणजे इथं मी पूर्णपणे स्केलर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिकचा वापर केला. आठवतं ही कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली होती लक्षात आलं. तर आणखीन एकदा सांगतो या ठिकाणी त्याने आपल्याला काय दिलं तर फोर्स दिला होता आणि डिस्प्लेसमेंट दिलं. तर बेसिक लक्षात ठेवा वर्कचा बेसिक फॉर्म्युला एफएस कॉस थिटा म्हणजेच काय एफ बार डॉट एस बार. सो वर्क कॅन बी रिटर्न इन अ टर्म्स ऑफ डॉट प्रोडक्ट एफ बार डॉट एस बार. एफ बार मांडला डॉटला डॉट एस बार मांडला. मग आता परवासारखं ह्याला एकला पकडायचं तिघांना ह्याला तिघांना त्यामुळे 3 आणि 3 6 आणि 3 9 इथं फॅक्टर्स तयार झाले बरोबर. पण मी काय सांगितलं मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड कॅपला कॅप. ज्यावेळेला कॅपला कॅप समोर सेम असेल तर उत्तर 1 आणि आदर असेल तर 0. इथं वेगळा बघा 0 इंटू एनिथिंग 0 इंटू एनिथिंग 0. त्यामुळे या ठिकाणी सगळं उत्तर 0. त्यामुळे 9 पैकी 6चं उत्तर काय झालं 0. उरले कोण 3. हे झाले 3 इंटू 1 असल्यामुळे आणि यांचं उत्तर केलं 41. सो वर्क डन इज 41 जूल. हे न्यूमरिकल तुम्ही एक IMP म्हणून लक्षात ठेवा. हे आपल्याला परीक्षेमध्ये युनिट टेस्टला वगैरे विचारू शकतील. लक्षात आलं. तो वर्क इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. एफ बार मांडायचा डॉट एस बार. आता इथं आयजे के 3 होते. ह्याचे 3 फक्त तुमच्या हे लक्षात पाहिजे डॉट प्रोडक्टला कॅपला सारखं मुद्दा रिपीट करतोय जेणेकरून तुमच्या ते कानात बसलं पाहिजे. यू हॅव टू बाय हार्ट इट पाठ झालं पाहिजे. डॉट प्रोडक्टला कॅपला समोर सेम असेल तर उत्तर 1 आणि समोर डिफरंट असेल तर उत्तर 0. त्यामुळे इथं 1 उरणार इथं उरणार बाकी सगळे 0. त्यामुळे 8 प्लस 18 प्लस 15. सो इट इज वर्क डन इज 41. आणि त्यांनी देताना न्यूटन आणि मीटर मध्ये दिले म्हणजे एसआय युनिट. सो वर्कचं एसआय युनिट काय असणार आहे जूल. सो आन्सर इज वर्कचं 41 जूल असणार. लक्षात थोडंसं प्रॅक्टिस करा तुमच्या लक्षात येईल आणि हा फॉर्म्युला बाहेर करून टाका वर्कचा. लक्षात आलं. नेक्स्ट बघूया. लेट्स गो. आता पुढचं जर बघायचं झालं आता पुढचं पण महत्वाचं आहे याच्यामध्ये. आता पुढचं सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा. या ठिकाणी मी आता पुढचं तुम्हाला जे सिलेक्ट केलं आहे ते दाखवायचा थोडंसं प्रयत्न करतो. काय न्यूमरिकल आहे ते समजून घ्या. तर इथं 2 वेक्टर दिलेत आपल्याला
एक दिलाय V1 बार, दुसरा दिलाय V2 बार. V1 बार दिलाय आणि V2 बार दिलाय. आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे हे दोन वेक्टर एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ए, तर त्यांनी ए ची व्हॅल्यू काढा म्हणले. आता इथं स्मॉल आहे बघा, इथं स्मॉल आहे. लक्षात आलं, क्वेश्चन लक्षात आला. दोन वेक्टर दिलेत, एक V1 बार दिलाय, V2 बार, आणि त्यांनी खास मेन्शन केलंय ती दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. हा सगळ्यात महत्वाचा डेटा, हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. असं असताना आपल्याला ह्या ए ची काय करायची आहे, व्हॅल्यू ओळखायची. लक्षात आलं, असं असताना आपल्याला ए ची काय करायची आहे, व्हॅल्यू ओळखायची. लक्षात आलं. आता मी आता V1 बार V2 बार लिहून घेतो आणि तुम्हाला सोडूया. हे पण IMP न्यूमरिकल आहे बघा. आता V1 बार V2 बार जे आहेत ते मी इथं लिहून घेतो. ते तुमच्या लक्षात येईल की ते आपण कसं सोडवायचं. तर कायम लक्षात ठेवा, मी परवा पण सांगितलं होतं की दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील, दोन वेक्टर जर एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर असतील, दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर लक्षात ठेवा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेला दोन वेक्टर एकमेकांना पॅरल असतील त्यावेळेला क्रॉस प्रोडक्ट 0, आणि ज्यावेळेला दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील त्यावेळेला डॉट प्रोडक्ट 0 असतो. ठीक आहे. आता बघा इथं V1 बार मी लिहून घेतो. काय दिलाय तो, V1 बार आहे 5i कॅप प्लस 2j कॅप, आणि V2 बार आहे ए, आपला हा ए कॅल्क्युलेट करायचा, डिटरमाइन करायचा, ए आय कॅप मायनस 6j कॅप. बरं, आता हे दोन्ही काय परपेंडिक्युलर आहेत. मी आत्ताच सांगितलं, जेव्हा दोन वेक्टर एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर असतात, त्यावेळेला लक्षात ठेवा त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो, 0. म्हणजे यांचा डॉट प्रोडक्ट 0 हे लिहायचं मला पॉवर का मिळाली, कारण हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि हे मी नाही, आपल्या न्यूमरिकल मध्येच दिले आहेत. म्हणून मी काय लिहिणार, ॲज V1 बार अँड V2 बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा V1 बार आणि V2 बार एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. असं असेल तर आपण डेफिनेटली काय लिहू शकतो, यांचा दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. ठीक आहे, मग मांडायला चालू करूया. V1 बार कोण आहे, 5i कॅप प्लस 2j कॅप, हे आहे तेच म्हटलं मी इथं. डॉट, आणि ते सांगतो परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रोडक्ट 0 असतो. त्यामुळे डॉट ए आय कॅप, हे आपल्याला डिटरमाइन करायचं, मायनस 6j कॅप. डेफिनेटली याचं उत्तर काय असणार आहे, 0. म्हणून तर ते काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आता मगासारखंच ह्याला पकडूया, हे दोन सोल्व करूया. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप, 5 इंटू ए, त्यामुळे काय होणार 5a, 5 इंटू ए. त्यानंतर काय असणार आहे, 5i कॅप, सो आय कॅप, बरोबर, आणि इथं आय कॅप, सो आय कॅप क्रॉस, सॉरी आय कॅप डॉट आय कॅप, डॉट आहे. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप, प्लस आता पुढचं घेऊया. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड 5 इंटू मायनस 6 आहे बघा. 5 इंटू काय आहे, मायनस 6 आहे, विसरायचं नाही. 5 इंटू काय आहे, मायनस 6 झालं. त्यानंतर कॅपला कॅप, आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट जे कॅप. मग अशी आता आय जे के होते, आता इथं फक्त आय आणि जे आहेत, त्यामुळे इथं 2 आणि 2 4 होणार. प्लस आता ह्याचं त्या दोघांबरोबर 2 इंटू ए, सो 2 इंटू ए जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट आय कॅप. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप, बरोबर, प्लस 2 इंटू मायनस 6, पुन्हा बघा 2 इंटू मायनस 6 जे कॅप डॉट जे कॅप, जे कॅप डॉट जे कॅप आहे, बरोबर, जे कॅप डॉट जे कॅप. 5 इंटू ए, 5 इंटू मायनस 6, 2 इंटू ए आणि 2 इंटू मायनस 6, कॅप, मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, कॅपला कॅप. लक्षात, मग आता आपल्याला डॉट प्रोडक्टचं काय सांगतं सांगा. ज्यावेळेला समोर समोर सेम असतं तेव्हा उत्तर काय असतं, 1. ह्याचं उत्तर काय येणार, 1. जेव्हा समोर समोर डिफरंट असतं त्याला उत्तर काय असणार, 0. जेव्हा समोर समोर डिफरंट असतं तेव्हा उत्तर काय येणार, 0. ज्याला समोर समोर सेम असतं तेव्हा उत्तर काय येणार, 1 येणार. म्हणजे आता फक्त 4 पैकी 2 0 झाले, 2 1. आता आय कॅप डॉट आय कॅप 1 इंटू 5a, त्यामुळे आन्सर येणार 5a. हे इज इक्वल टू काय, 0 परपेंडिक्युलर. ह्याचं आन्सर आलं 5a. हा असणार 0, हा असणार 0. इथं मला सांगा मायनस 6 प्लस 2 म्हणजे मायनस 12, जे कॅप डॉट जे कॅप 1 असणार, म्हणजे आन्सर मायनस 12 इंटू 1 म्हणजे मायनस 12 इज इक्वल टू काय, 0. कारण हा परपेंडिक्युलर आहे त्यामुळे इज इक्वल टू 0.
मग आता 5a इज इक्वल टू -12 RHSला गेला +12 झाला. सो a इज इक्वल टू 5 मल्टिप्लायला गेले की डिवाइडला. सो इट इज 12/5. सो इट इज 12/5 म्हणजेच तुम्हाला एचा आन्सर काय मिळालं 12/5 मिळालं. लक्षात आलं. एचा आन्सर काय मिळालं 12/5 मिळालं. लक्षात येते मी काय सांगितलं ते. म्हणजे याच्यात एक गोष्ट महत्वाची शिकण्यासारखी होती ती पाठच करायचं. ज्या वेळेला दोन वेक्टर्स एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात. ज्यावेळेला दोन वेक्टर्स एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर त्यावेळेला त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो 0. v1 बार डॉट v2 बार. तर मागासारखंच ह्या दोघांना मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड कॅपला कॅप. मग याच्यात 2च्या ऐवजी 4 मिळाले. 3 असेल तर 9 मिळतात. 2 असेल तर 4 फॅक्टर्स मिळाले. त्याच्यामधले 2 काय असणार 1 असणार आणि 2 काय असणार 0. समोर डिफरंट डॉटला 0. समोर डॉटला डिफरंट 0. समोर सेम 1. हे 5a झालं. हे -12 झालं. इज इक्वल टू 0 कारण हा परपेंडिक्युलर आहे. 12 तिकडे गेला 5 डिवाइडला गेला. सो a ची व्हॅल्यू काय मिळाली 12/5 मिळाली. a ची व्हॅल्यू काय मिळाली 12/5. हे मी कशावरून करू शकलो. आय कॅन डू दिस बिकॉज दे हॅव गिव्हन अस दॅट v1 बार आणि v2 बार आर परपेंडिक्युलर. ह्या वाक्यामुळं आपण हे सोडवू शकलो. त्यामुळे कायम लक्षात ठेवा जर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील त्यांचा डॉट प्रोडक्ट 0. जर दोन वेक्टर एकमेकांना पॅरल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0. हे पक्क बायहार्ट करून टाका. लक्षात येते मी काय म्हणते ते. तर न्यूमेरिकल्स थोडेसे आपण स्टेप बाय स्टेप सोडवत जाऊया कारण हे वेगळ्या प्रकारचे जरा न्यूमेरिकल्स असल्यामुळं आपल्याला तसं सोडवणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. मी सांगते लक्षात येते. मग आता आपल्याला आणखी एक महत्वाचं असतं की दोन वेक्टर्स देतात बरोबर आणि त्याच्यामधला अँगल काढायला सांगतात. कायम लक्षात ठेवा जेव्हा दोन वेक्टर देऊन त्यातला अँगल काढायला सांगतात त्यावेळेला नेहमी डॉट प्रोडक्टचा वापर करायचा. म्हणजे कसं तर बघा हे IMP एक न्यूमेरिकल मी या ठिकाणी तुमच्यासाठी एक दाखवू शकतो ऍज अ नमुना म्हणून. इथं आता दोन वेक्टर्स दिलेत बघा. एक a बार दिलाय b बार दिलाय. डिटरमाइन द अँगल बिटवीन a बार आणि b बार. आता इथं कसं परपेंडिक्युलर म्हणजे माहित होतं. आता जे लास्ट न्यूमेरिकल झालं त्यात परपेंडिक्युलर म्हणजे माहित होतं 90 डिग्री. पण आता इथं 90 डिग्री नाहीये काहीतरी अँगल आहे 10 20 30 35 जो असेल तो असेल. मग अशा वेळेला काय करायचं तर मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की कसं सोडवायचं. आता बघा a बार दिलाय b बार दिलाय आणि त्याच्याला अँगल काढायचा. ज्यावेळेला दोन वेक्टर मधला अँगल काढायला सांगतात त्यावेळेला डॉट प्रोडक्टचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा डॉट प्रोडक्टचा. ठीक आहे. मी आता तुम्हाला सोडून दाखवतो. आपल्याला थिटा काढायचा आहे आपला अँगल काढायचा आहे. मग आता मगासारखंच मी या ठिकाणी a बार आणि b बार पहिल्यांदा मांडून घेतो. ठीक आहे. या न्यूमेरिकल मध्ये आता a बार काय दिलाय तो मी तुमच्या समोर आहे तसं मांडून घेतो. तर इथं a बार दिलाय 5i कॅप प्लस 6j कॅप प्लस 4k कॅप आणि b बार काय दिलाय बघा 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप हे दिलेलं आहे. आणि आपल्याला ह्यांच्यातला काय काढायचं अँगल काढायचा आहे. तर ज्यावेळेला दोन गोष्टींमधला काय काढायचा असतो अँगल काढायचा असतो त्यावेळेला कुठला प्रोडक्ट वापरायचा डॉट प्रोडक्ट वापरायचा. a बार डॉट b बारचं उत्तर काय असतो ab cos थिटा. ह्याच्यावर cos थिटाचा फॉर्म्युला काय होणार सांगा. cos थिटा इज इक्वल टू ab मल्टिप्लाय इथे गेले की डिवाइडला म्हणजे a बार डॉट b बार बरोबर a बार डॉट b बार आणि हे ab जाणार इथं डिवाइडला. ab काय जाणार इथं डिवाइड ह्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी मी cos थिटाचा फॉर्म्युला तयार करून ठेवला. लक्षात आलं. म्हणजे इथं a चा वेक्टर डॉट b चा वेक्टर त्यानंतर इथं a ची मॅग्निट्यूड आणि b ची मॅग्निट्यूड ह्यांचं मला काढायचं. हे गणित थोडंसं मोठं असणार. इथं मला आता पहिलं फॅक्टर काय करा a बार डॉट b बारचं उत्तर काढायचं पहिल्यांदा. त्यानंतर a ची मॅग्निट्यूड b ची मॅग्निट्यूड एक एक गोष्ट काढत जातो. ठीक आहे. आता मी पहिला a बार डॉट b बार काढायला चालू करतो बघा. मग सारखंच a बार डॉट b बार. आता मी आहे तसं पहिला a बार मांडतो. a बार काय आहे बघा a बार आहे आपला 5i कॅप प्लस 6j कॅप प्लस 4k कॅप. डॉट आहे विसरायचं नाही. आता b बार मांडतो 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. तर मग सारखं ह्याला तिघांबरोबर. आता मी पुन्हा रिपीट करत नाही थोडीशी प्रॅक्टिस झाली असेल असं मी समजतो. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड कॅपला कॅप 5 × 2 i कॅप डॉट i कॅप डॉट i कॅप 5 × -2 i कॅप डॉट j कॅप
5 into 3 I cap dot k cap. असं आता ह्याचं पकडतो 6 into 2 j cap dot I cap. 6 into -2 j cap dot j cap. Plus 6 into 3 j cap dot k cap. प्लस आता ह्याची 3 4 into 2 k cap dot I cap. 4 into -2 k cap dot j cap. आणि लास्ट 4 into 3 k cap dot k cap. आता प्लस 1 म्हणजे डिफरंट असेल हे उत्तर 0, हे उत्तर 0, समोर समोर डिफरंट 0 0 0, हे उत्तर 1 सॉरी बरोबर, हे 0 त्यानंतर हे 0 त्यानंतर हे 0 आणि हे उत्तर 1. म्हणजे थोडक्यामध्ये हे 1 येणार आहे, हे 1 येणार आहे आणि हे 1 बाकी सगळे 0. तर 5 दुनी 10, 10 into 1 10 असणार आहे. त्यानंतर हे 0 हे 0 हे 0 हे 1 येणार आहे. 6 दुनी 12 वजा 12 12 -12. त्यानंतर इथं 0 इथं 0 इथं 0 इथं मात्र 1 येणार आहे. 40 त्रिकम 12 त्यामुळे प्लस 12 येणार आहे. मला सांगा इथं ए बार डॉट बी बारचं उत्तर किती उरलं? प्लस 12 -12 कॅन्सल. सो ए बार डॉट बी बारचं उत्तर किती उरलं? 10 उरलं. बघा ए बार डॉट बी बारचं उत्तर किती उरलं? 10 उरलं. लक्षात येते मी काय म्हणतो ते. सो ए बार डॉट बी बारचं उत्तर उरलं 10. तर मागासारखं सगळं केलं, समोर समोर ह्याचं 3 ह्याची 3 ह्याचे 3 समोर समोर सेम आहेत. त्याचं आन्सर 1 बाकीचे 0. त्यामुळे 9 पैकी 6 0 बाकीचे 3 घेतलेत, त्यांचं मी ते ऍडिशन केली. -12 + 12 कॅन्सल 10 उरलं. लक्षात. आता ए ची मॅग्निट्यूड, सिंगलची मॅग्निट्यूड कशी काढतो आपण? करेक्ट, √ax² + ay² + az². मग आता मला सांगा इथं हा झाला ax, हा झाला ay, हा झाला az. 25 + 36 + 16, 25 स्क्वेअर करतो, 25 + 36 + 16. सो इथे किती होणार बघा? 5 आणि 6 कारण 6 17. चला 1 3 आणि 2 5 आणि 6 आणि 7 म्हणजे काय होणार? √77 होणार. म्हणजे ए ची मॅग्निट्यूड किती आली बघा? √77 आली. बरं, तशी आता बी ची मॅग्निट्यूड काढूया. बी चं काय असणार? √bx² + by² + bz². मग आता बी चा हा झाला bx by bz. 4 + 4 + 9. So 4 + 4 + 9. So it is 16 8 + 9. So it is √17. So √17. So B झाला √17 आणि A झाला √77. म्हणजे मला इथं कॉस थिटासाठी 3 गोष्टी पाहिजे होत्या. एक ए बार डॉट बी बार, ए आणि बी. आता मला तिन्ही मिळाल्यात. ए बार डॉट बी बारचं उत्तर किती आहे बघा? 10 आहे. सो ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी कुठे टाकणार? इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट दीज इन इक्वेशन 1. सो कॉस थिटा इज इक्वल टू वरती कोण होतं? ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बारचं उत्तर काय? 10. त्यानंतर खाली कोण होतं? ए इंटू बी. ए ची व्हॅल्यू किती आहे? √77. बरं, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू √17. आता हे आपलं कॉस थिटाची व्हॅल्यू तयार झाली. ते कोणाची व्हॅल्यू तयार झाली? कॉस थिटाची. आता आपल्या ही व्हॅल्यू तयार झाली. लक्षात येते. मग आता लक्षात ठेवा, आता आपण सध्या लॉग टेबल वापरत नाही, पण जर लॉग टेबल वापरलं, आपण जेव्हा क्लासरूम मध्ये लेक्चर चालू होतील तेव्हा लॉग टेबल वापरणार आहे. आणि लॉग टेबल आपण हे जर सोडवलं तर याचं आन्सर येते 0.2764. हे डायरेक्टली लक्षात ठेवा. आता सध्या आपण लॉग टेबल वापरत नाही, पण लॉग टेबल वापरलं तर याचं आन्सर येते 0.271. मला कोण पाहिजे? थिटा पाहिजे. कॉस थिटा नको आहे, तर कॉस तिकडे घेतो, इनवर्स होणार. सो थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0.2764. हा झाला ए आणि बी मधला अँगल. हा झाला ए आणि बी मधला अँगल. लक्षात येते. बघा, आपल्याला 2 वेक्टर दिले होते, ए बार बी बार. नेहमी लक्षात ठेवा, 2 वेक्टरचा जर अँगल काढायचा झाला तर आपल्यासाठी काय करायला लागतं? डॉट प्रोडक्ट घ्यायला लागतो.
ए बार डॉट बी बारचं उत्तर काय, ए बी कॉस थिटा. कॉस थिटाचं आन्सर काय होणार, ए बी मल्टिप्लाय इकडे गेले की डिवाइडला. हे इक्वेशन तयार केलं म्हणजे मला आता 3 गोष्टींची गरज आहे. एक ए बार डॉट बी बार, ए ची मॅग्निट्यूड, बी ची मॅग्निट्यूड. तर सगळ्यात पहिला मी काय काढून घेतलं, ए बार डॉट बी बार डॉट, ए बार डॉट बी बार, ए बार बी बार. मागासारखंच 3 आणि 3 6 आणि 3 9, यातले 6 झिरो झाले. आलेले तिघांचं उत्तर हे झालं 10. सिंगलचं मॅग्निट्यूड काय, अंडर रूटचं फॉर्म्युला वापरलं, हे झालं ए ची मॅग्निट्यूड. तसं बी साठी पण अंडर रूटचा फॉर्म्युला, बी ची मॅग्निट्यूड. आता आपलं हे तिन्ही पण कुठं टाकलं, इक्वेशन 1 मध्ये. कॉस थिटा वरती कोण होतं, ए बार डॉट बी बार, त्याच्याबद्दल 10. खाली ए ची मॅग्निट्यूड √77, बी ची √17. हे आपण तिन्ही पण काढलेलं आहे. आणि जर आपण लॉग टेबल सोडवलं तर हे आन्सर येते. आता पुरतं डायरेक्ट लक्षात ठेवा, लॉग टेबल नंतर सोडू शकताय. कॉस थिटाचं उत्तर झालं, पण आपल्याला थिटा पाहिलाय म्हणजे कॉस नको, याचा अर्थ कॉस इथं खोडू शकत नाही. कॉस पलीकडे घेतला, काय झाला, इनवर्स झाला. तर थिटा हा एवढा अँगल झाला ए आणि बी मधला. लक्षात आलं. तर हे जे टेक्निक्स मी सांगत जातोय ते पण लक्षात ठेवा. तुम्हाला आकडेमोड बदलतील, त्यातले 5च्या ऐवजी 6 वगैरे असतील, पण परीक्षेमध्ये प्रोसिजर तीच राहणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, न्यूमरिकल कधीही पाठ करायचे नाही, त्याची प्रोसिजर माहीत करून घ्यायची. लक्षात आलं. थोडंसं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ते जमेल, कारण रेग्युलर अल्जेब्रापेक्षा थोडंसं हे वेगळं आहे. लक्षात आलं.